सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की गडकरी साहेबांकडे जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते। स्टॉप 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 स्टॉप। आपण पक्षासाठी नाही आलो, आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत। मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते। मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही। जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो, पालखी महामार्गाअंतर्गत दिवे घाट ते हडपसरचे चौपदरीकरण, मुळामुठा नदीवरील प्रमुख पुलांचं बांधकाम आणि सिंहगड रस्ता अशा अनेक बांधकामांचा भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, वेदा कुलकर्णी हे सगळे नेते उपस्थित होते। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तुमचं झालं असेल तर मी भाषण करते। श्रीरामच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं। सुप्रिया सुळे यांचं भाषण एकीकडे सुरू होतं, दुसरीकडे घोषणाबाजी सुरू होती। या दरम्यान चंद्रकांत दादा पाटील यांना कार्यकर्त्यांना स्टॉप 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 स्टॉप। देवेंद्र फडणवीस आणि आपण पक्षासाठी नाही आलो, आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत। त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी स्पष्ट दिसत होती। मात्र कार्यकर्त्यांच्या मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते। घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाषणात असं म्हणाले की आपण पक्षासाठी नाही आलो तर गडकरी साहेबांचे आभार मानायला आलोय। मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही। जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना स्टॉप स्टॉप म्हणत सुप्रिया सुळे यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे या कार्यक्रमामध्ये एकंदरीत राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी थोडाफार गोंधळ करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर नितीन गडकरी यांचं कौतुक करत सुप्रिया सुळे यांनी आपलं भाषण संपवलं। हा जो काही गोंधळ आजच्या या कार्यक्रमामध्ये झाला, यावर तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणत्या दिशेला तुमचं झालं असेल तर मी भाषण करते। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा।